टप्पा पडल्यानंतर पहा लाईन टप्पा समजत नाहीये कारण गोलंदाज फार चांगला हिरो आहे. टीम कुसरुड एक्सप्रेस म्हणून हल्लं तरी हरकत नाहीये मित्रांनो. आणि कुसरुड मध्ये फार असे खेळाडू आहेत. वैभव झाले, सूरज झाला, फार चांगले चांगले खेळाडू आहेत कुसरुड टीम मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मॅचला सुरुवात झाली आहे. हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उमेश एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल असेल घातक ठरते की काय. फेकी जर चांगली झाली असती तर रनआउट मिळाला असता. प्रयत्न थोडासा कमी राहिला उमेशचा. आणि इथून बघायला गेलं तर मात्र या मॅच मध्ये आला पुन्हा एकदा बॉल तयार. हा चेंडू देखील सुरेख आहे. यासाठी ओळखलं हरीशला टीम कुसरुडने. आणि जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये जाणारा कोणता संघ. टीम कुसरुड मगाशीच म्हणलं कुसरुड आणि अटाली जर झाली ना मॅच सपाट आटवली तर मॅच सपाट होईल. कारण दोघांमध्ये ताकद आहे, दोघांमध्ये जिद्द आहे. आणि शांत ठेवला अभिषेकला. इथून मागच्या मॅच मध्ये 32 कुठल्या. इथून सुरुवात चांगली करायची आहे. बॉल तयार. हरीश हलक्या हाताने घेऊन काढला. इथून फेकी येते. इथे मात्र एक सिंगल मिळेल आणि सिंगलने धावसंख्या कंप्लीट होती. संख्या धावफलकावरती पाहायला मिळालं ते मात्र 3 आणि स्कोरबोर्ड. चेंडू झाले 4. 2 to go. चेंडू या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2 चेंडू शिल्लक. हरीश टप्पा पडल्यानंतर हा चेंडू फार असा बाहेर आला. वाईटचा इशारा आपल्याला पंच करतायत. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेला धावफलक 4 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं मॅच मध्ये कोण जिंकणार तो प्रवेश करणार बक्षीस पात्रामध्ये. आणि इथून हाफ ट्रॅकर नाही. आणि पहा प्रयत्न यासाठी एक तरी चेंडू हरीशचा हाफ ट्रॅकर असतो कारण हरीशला माहिती आहे विकेट मिळू शकते. ताकद लावली असती विकेट मिळाली असती. आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं या चेंडूवरती मात्र प्रयत्न उमेशचा चांगला राहिला. जेव्हा जेव्हा उमेशच्या हातामध्ये चेंडू आला जसं काय लवचिंबक घेऊन आला हातामध्ये चेंडू चिपकतो आणि इथून थांबलाय. आणि धावसंख्या धावफलकावरती दोन्ही पुढे सरकले. जिथे होत्या 6 तिथे वाचवल्यात धावा या खेळाडूने. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय 6 आणि स्कोरबोर्ड. 6च्या घरामध्ये चेंडू झाले 5. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. हा गोलंदाज झाला ना हरीश अतिशय चांगली गोलंदाजी. हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक सिंगल मिळते. डायरेक्ट हिट झालाय की काय मात्र नाही. एक सिंगल कंप्लीट. 7 आणि स्कोरबोर्ड. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 12 चेंडू जाखे अजूनही शिल्लक आहे. टीम मीटिंग न घेता लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. ही मॅच जरूर चांगली होणार. ही मॅच जरूर चुरशीची होणार पाहण्याजोगी. 12 चेंडूचा खेळ. हरीश अतिशय चांगला. हा गोलंदाज लक्षात राहील. चांगली गोलंदाजी राहिली हरीशची. आपल्याला पाहायला मिळतं इथून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा फटका चांगला देईल चटका. चेंडू जाईल भिरकावून दिला. सीमा रेषा पार येतोय बॅट्समन विकासच्या बॅट मधून. मोठा धमाका क्लास दाखवला यार. खरंच कौतुक करेल. जसा टप्प्यात आला तसा कार्यक्रम केला. आणि हो सांगतोय मला मारामारीच पटते. आणि विकासने सांगितलंय माझ्या टप्प्यामध्ये आला तर मी कार्यक्रम करणार. आणि चेंडू सीमा बार जाईल षटकार. मी दिल धावा 6. 13 धावा. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा आल्या. आणि येतोय की काय. क्षेत्ररक्षक उमेशच्या डोक्यावरून जाईल. घाई आणि घाई अति घाई संकटात नाही. जिथे तुम्ही घाई करणार ना तिथे तुम्हाला मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते संकट मिळणार. आणि इथून आल्या कव्हर झाल्या. पहिल्या षटकामध्ये थांबवल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र कव्हर झाल्या. ज्या गोलंदाजाने मगाचं षटक चांगलं हाताळलं तोच गोलंदाज आता मात्र मार खातो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा विकास स्ट्राइक एंडला. हो
टप्पा पडलेला बॅटच्या रडार मध्ये मिळाला असता तर कुठेतरी वाटतं उंच गाठला असता, उंच गेला असता. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र होईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 17च्या घरामध्ये. हा फटका देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे वन बाउन्स चढवला. एक सिंगल मिळती आहे. चेंडू झाले आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. इथून चांगला क्रिकेट आहे मॅच मध्ये खेळावं लागेल. हा चेंडू सुरेख टप्पा पडला. विकेट मिळाली. खेळाडू बाद. अभिषेकला माघारी परतावा लागेल. ओयूटी परतीचा रस्ता दाखवला. मैदानाच्या बाहेर जात असताना खेळाडू अभिषेक बॅक टू द गाव. आता नवीन बॅटर LS लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये आला. चेंडू झाले 5. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू असेल. 1 to go. हे षटक थोडंसं मागलं ठरलं. 10 धावा खर्च झाल्या. एक षटकार आला, एक चौकार आला. हा चेंडू देखील हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक सिंगल जरूर मिळेल. इथून स्पीड आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरं संपलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोणता वापरला आपण नक्कीच बघणार. प्रवीणला. स्पीड अप घ्या प्रवीण. वेळेचं बंधन करायचं. यातून दोजी एक ना तो बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ही ते डिप्लाय जाईल. माघारी परतावा लागेल खेळाडू. इथून LS ला इथून जसा आला तसा मैदानाच्या बाहेर. बॅक टू द गाव. नवीन बॅटर काढला जाईल. नामदेव आला तर काहीतरी देवासारखं होईल. नाही थांबवलं नामदेवला. मिस्टर KPL राहिला होता. ज्या खेळाडूला थांबवलं. त्याचं षटक देखील चांगलं आहे. महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट आहे. हे पहा हे महत्वाचं आहे. नवीन बॅटल सागल आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. इथून चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. बॅटिंग लाईन चांगली आहे. बॅटिंग अतिशय अति पाहायला गेलं ना सुंदर आहे. बोलत यार चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. स्पीड अप घ्यायचं. बोलत यार. हा चेंडू देखील सुरेख मिस केला तर थांबणार नाहीये. आणि इथून चेंडू झाले आतापर्यंत 2. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आला असता तर धावा आल्या असत्या. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेख आणि सुरेख स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. आणि इथून रन कंप्लीट होते की काय. आणि हो रन कंप्लीट झाली आहे. आणि इथून नामदेव ज्या खेळाडूची वाट पाहत होता तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. मिस्टर KPL तो खेळाडू राहिला होता. आणि इथून काय फटकेबाजी राहिली होती. 19 एक ही रन आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आहे. गोलंदाजी प्रवीणची चांगली राहिली आहे. आणि हा चेंडू फार उंच गेलाय. कॉल देणं फार गरजेचं आहे झेलसाठी. आणि पहा झेल प्रयत्न चांगला राहिला. 2 धावा कंप्लीट. बॅकअप आला नाहीये. आणि इथून धावा झाल्यात कंप्लीट 19 होता. 19 आणि 2 आणि 1 21 21 आणि स्कोर बोर्ड 21 झाला. चेंडू झाले आतापर्यंत 4 to go. स्कोर फार कमी झाला. बॅटिंग लाईन चांगली आहे कुसरून संघाकडे देखील. पण गोलंदाजी टीम अलीकडे देखील चांगली आहे आपल्याला पाहायला गेला तर. स्लो फॉर्मन होता वर बाहेर आला वाटतं. जास्त वाईटचा इशारा. दोन्ही हात खुल्ले केलेत. 1 रन. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा दिल्या प्रवीणने. बॅटनी येत नाहीयेत मात्र गोलंदाजी मधून देतोय.
हा फटका वा बाई वा, मैं रुकेगा नाही, मैं झुकेगा नाही. कारण सांगून देतोय विकास, मी अजून संपलो नाहीये, मी अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आणि या वाघाने नक्कीच चेंडू फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमाबार षटकार. आणि विकास हा ना संघाचा विकास करत आला. आतापर्यंत 21 धावेवरती खेळतोय आणि हा चेंडू थांबलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट, तिसरी वरती काय होणार, येते की काय, मात्र नाही. आणि धावसंख्या झाल्या धावफलकावरती 30 आणि 31 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय टीम कुसरून संघासमोर. कोणाच्या हातामध्ये मॅच आहे आणि विकासचं जेवढं कौतुक करेल ना तितकं कमी आहे, कौतुक करेल तितकं कमी आहे. आणि या मॅच मध्ये 18 बॉल आणि 31 धावांची गरज, 10-10ची सरासरी आहे. या मॅच मध्ये टीम बॅटिंग करत असताना बनवल्या अटोली या संघाने 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलं कुसरून संघासमोर. ही मॅच जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये कोणता संघ, टीम कुसरून की टीम अटोली. आता इथून या मॅच मध्ये सुरुवात होईल. 18 बॉल 31 ची गरज आहे टीम कुसरून की टीम अटोली, या दोघांमध्ये मॅच टफ फाईट होणार आहे. 31 धावेचं लक्ष पार करायचं इथून टीम कुसरूनला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज काढल्या पहिल्या षटकामध्ये एलएसला स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये 31 धावेचं लक्ष पार करत असताना टीम पुन्हा एकदा हा चेंडू आल्याबरोबरच सुरुवात बिरकावून दिला, मात्र पहा नशीब काढून आलाय टीम अटोली. आज चेंडू थांबलाय आणि तिथून आपण पाहिलं थोडस नशीब कुसरूनच खराब होतं आणि चेंडू थांबल्यानंतर धावा आल्या. इथून मात्र फक्त आणि फक्त 2. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र होऊ शकतं का, या मॅच मध्ये काय घडतंय, टीम कुसरून की टीम अटोली, या दोघांमध्ये मॅच फाईट होणार आहे. इथून हा चेंडू जो केला आपल्याला पाहायला मिळतोय, हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून आला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. पहा नशीब काय आहे टीम कुसरूनच्या बाजूनी, टाळ्या वाजतायत. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं, या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं. जो जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे, कोणाच्या बाजूनी सामना राहतोय हे आपण नक्कीच बघणार आहोत. आणि धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6. या मॅच मध्ये हे चित्र पाहायला मिळतं. इथून बनवायचे आहेत, आता समीकरण बदललं, धावा राहिल्यात 16 चेंडू बनवायच्या 25 अजूनही मॅच समीकरण मोठं नाहीये. आणि हा चेंडू झेल नामदेव जिथे आहे ना तिथे मात्र तुम्ही टेन्शन घेऊ नका, तिथे हा देवासारखा उभा आहे. आणि नक्कीच खरंच टीम आपल्याला पाहायला मिळतं अटोली संघासाठी एक लक्ष्मण नावामध्येच देव आहेत. हे नक्कीच संघ
का नाही पुढे जाणार. नामदेव देवासारखं काम करतोय, लक्ष्मणनी देखील चांगलं काम केलंय आणि शिवाजीची गोलंदाजी देखील चांगली आहे. तिसऱ्या षटकामध्ये वापरणार का, कारण दुसरं षटक तर नामदेवचं असणार आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज आणणार आपण नक्कीच बघणार आहोत. सुरेख वेग आणि वेग, गती आणि गती, काय गोलंदाजी आहे. समजला नाहीये हारिसला, कारण हारिस सारखी गोलंदाजी म्हटलं तरी हरकत नाहीये. पुन्हा एकदा बॉल होतो यार. हा चेंडू देखील सुरेख, वाईट 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 आहे. हा वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. आपल्याला पाहायला मिळेल चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाज बाहेर गेला. आता इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये, काहीतरी वेगळं. एलएस गोलंदाजी मार्क वरती हलक्या हाताने घेऊन काढला. झेलची शक्यता होती, झेल टिपला की काय, मात्र नाही. इथून एक सिंगल घेतली, सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं, धावफलक 8 आणि स्कोर बोर्ड 8च्या घरामध्ये. एलएसची गोलंदाजी चांगली राहिली आहे. एक शेवटचा चेंडू, हा चेंडू झेल साठी आहे. अभि जातोय, प्रयत्न थोडासा थांबला नसता तर झेल झाला असता. तिथे थांबला, तिथे झेल पण थांबली आणि इथून झेल झाली नाही. असं वाटलं अभिषेकला कोणीतरी येतोय की काय, मात्र अभि म्हणून थांबला आणि झेल झाला नाहीये. झेल ड्रॉप तर माज देखील ड्रॉप, हे लक्षात घ्या. पंच टीम मीटिंग घ्यायला सांगू नका. दुसरा गोलंदाज लगेचच तयार करायचा. आता समीकरण बदललं, 12 बॉल आणि या मॅच मध्ये बनवायचे धावा 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 21. या मॅच मध्ये आता मात्र समीकरण बदललंय. 12 बॉल 21 धावांचं लक्ष इथून पार करायचं. कोण जिंकेली मॅच, 12 चेंडू 21 धावा कोणाच्या हातामध्ये जाती, कोण जिंकणार आहे. 12 बॉल 21. गोलंदाज नामदेव गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगला चेंडू आहे, झेलची शक्यता, टिपलाय झेल मिड ऑफला. फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल हारिसला. गोलंदाज मी म्हंटल नामदेव आहे आणि इथून विकेट प्राप्त करून दिली आहे. आता 11 बॉल आणि बनवायच्या धावा इथून मात्र 21. या मॅच मध्ये 11 बॉल 21 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार आहे, इथून बनवायच्या धावा. हलक्या हाताने घेऊन काढलाय, गोलंदाजी चांगली राहिली आहे. नामदेवची गोलंदाजी अतिशय सुरेख, टप्पा चांगला, लाईन चांगली आहे. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळते की काय. समीकरण बदलला, 11 बॉल 21. हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र घाई थोडीशी केली, चेंडू थांबणार की नाही, मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतोय
पाहायला मिळतं हा चेंडू थोडासा बाहेर आला वाईट. समीकरण बदललं आता या मॅच मध्ये. नो बॉल 15 या मॅच मध्ये बनवायचे. इथून आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आपल्याला इथून जरूर आले क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल मिळतीये. समीकरण बदलत आहे या मॅच मध्ये. धावा येत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जाईल घोषांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळतीये. अजून सामना पलटला. 7 बॉल 14 वरती आला. आता एक बॉल फार इम्पॉर्टंट आहे नामदेवचा. या चेंडू वरती मोठा फटका आला तर थोडासा प्रयत्न कमी होईल. टीम आठवडीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावा लागेल. चांगला खेळ इथून या मॅच मध्ये करायचा. हा चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक जातोय. झेल पकडायचा होता. थोडासा प्रयत्न राहिला कमी मात्र. फेकी देखील खराब. फेकी देखील खराब. रन तू मे करेपर्यंत इथून घालवल्या धावा मात्र एक्स्ट्रा 4. समीकरण बदललं. अशी चुकी झाली नसती तर धावा थांबल्या असत्या. नामदेव थोडासा नाराज असणार आहे. आता समीकरण बदललं. 6 बॉल 10 ची गरज आहे. टीम मीटिंग नको. पंच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. 6 बॉल 10 ची गरज. सहा बॉल 10. कोण जिंकेल मॅच? या मॅच मध्ये वेगळं चित्र आहे. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं होईल का? इथून बनवायचे आहेत. सहा चेंडू आणि धावा बनवायच्या 10. टीम कुसरून की टीम आटोली आपल्याला पाहायला मिळतं. स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन करायचा. शिवाजी आला गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 10 ची गरज. या मॅच मध्ये कोण जिंकणार? जो जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये जाणार. आपण जरूर बघणार आहोत आणि उद्याचा दिवस खास असणार आहे. 6 चेंडू 10 धावा या मॅच मध्ये. इथून सिंगल आली आहे. समीकरण बदलेल कारण टीम आटोली प्रेक्षक कपाळाच्या आट्यावरती गेले असेल. घाम फुटला असेल कारण मॅच बदलली आहे. 5 बॉल 9. कोण जिंकेल मॅच? इथून चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळायचं. 5 बॉल 9. टीम कोसरून की टीम आटोली. स्पीडअप घ्या शिवाजी. वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा बॉल तयार. हा चेंडू देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र वेळ झाली आहे. तिथे चुकी सुधारली आहे. फेकी केली आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि अशी चुकी करून चालणार नाहीये. 4 चेंडू आणि या मॅच मध्ये धावा बनवायचे 7. शिवाजीला फार विश्वास आहे. कॉन्फिडन्स आहे. ही मॅच माझ्या हातामध्ये आहे की काय. आणि हा चेंडू झेल घ्यावा लागेल आणि टिपला जाईल. अजून एक मासा. शिवाजीला माहिती आहे मॅच बनवू शकतो. मॅच काढू शकतो. 3 बॉल 7 धावा. टीम आटवली की टीम कुसरून या मॅच मध्ये कोण जिंकणार? बक्षीस पात्रामध्ये कोण जाणार आहे? मेहनत सकाळ बसून करतात. त्याचं फळ घेण्यासाठी फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 3 चेंडू बनवायचे आहेत. 7 धावा. नवीन बॅटल.
हा फटका देखील फसलाय की काय, मात्र क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जिथे होत्या 1 आणि घालवलाय 4 धावा. ही चुकी मागात पडणार होता चेंडू कोणाचा आणि हात घातला दुसऱ्यानी, आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण बदललं. 2 आल्या असत्या तरी थोडा जीवाजीव खायला होतं दुसऱ्याचं, चोरलं दुसऱ्यानी आणि नेलं तिसऱ्यानी. आणि इथे आपल्याला पाहायला मिळालं गेलाय चौकार. आता मॅच मध्ये काहीतरी वेगळं. 2 बॉल 3. कोण जिंकेल मॅच? आता कुसरून संघ सोडणार नाही मॅच, कारण त्यांना आज मलाई देवी पाठीशी आहे. इथून पहा 3 बॉल 2 बॉल 3. हा फार चेंडू महत्वाचा आहे शिवाजीचा. हा चेंडू ऑफिस सॉंग आणि फलंदाज बाद. OUT माघारी परतावा लागेल. अपील स्ट्रॉंग होता आणि यष्टीरक्षक देखील महत्वाचा होता. 1 बॉल 3. कंपल्सरी चेसिंग. ज्याला हार्ट अटॅकाचा त्रास आहे त्याला, कारण पहा घाम फुटला असणार, कपाळाच्या आट्या वरती गेल्यात. मॅच बदलली आहे. 1 बॉल 3. टीम कुसरून की टीम आठवली. प्रत्येकाच्या मनात धगधग 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 जरूर असेल. प्रत्येक जण देवदेव करत असेल माझा संघ जिंकू दे. प्रत्येक जणाच्या मनामध्ये एकच असणार आहे. 1 बॉल 3. या मॅच या बॉल साठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण जेवढ्या मी स्पर्धा केल्यात तेवढ्या स्पर्धांमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत गेली आहे मॅच. 1 बॉल 3. प्रेक्षक उठलेत, सर्व खेळाडू उठलेत. जो संघ जिंकणार तो चॅम्पियन ट्रॉफीच्या बक्षीस पत्रामध्ये जाणार आहे. कोण होणार? 1 बॉल 3 ची गरज शिवाची. गोलंदाजी मार्क वरती की बॅट्समन. 1 बॉल 3. घाई करून चालणार नाहीये क्षेत्ररक्षकांना. देव देव आणि संघ आठवली बक्षीस पत्रामध्ये. नामदेव देवाच्या हातात झेल गेला. तिथेच मॅच संपली. हार्ड लक. हरकत नाहीये टीम कुसरून. प्रयत्न चांगला राहिलाय. शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला. आणि यायचा टीम कुसरूनचे कॅप्टन, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिवाजी, कारण ज्या खेळाडूने 6 बॉल 10 धावा डिफेन्स केल्या तो ठरलाय शिवाजी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बक्षीस पात्रामध्ये गेलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो टीम आटोली. हे क्रिकेटर मित्रांनो, यायचं शिवाजी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने 6 बॉल 10 धावा थांबवल्या या मॅच मध्ये तोच खेळाडू शिवाजी ठरला. या मॅचचा हिरो टीम आटोली संघ गेला बक्षीस पात्रामध्ये. आणि पहा उद्या जे खेळाडू लाईव्ह पाहत असतील त्यांची मॅच पहिली आहे, त्यांनी ठीक 8 वाजता रिपोर्ट करायचा. आपल्याला जरूर पाहायला मिळतं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिवाजी. आमचा आवाज पोहोचत असेल तर या मित्रा मॅन ऑफ द मॅच जायचं. चांगला खेळ राहिला टीम आटोली संघाचा आणि खरंच कौतुक करेल तितकं कमी आहे. यष्टीरक्षक आहे ना चालाक आहे टीम आटोलीचा. यष्टीरक्षक जादू करतोय, मागून काहीतरी जादू करतोय आणि कौतुक करेल सर्वांना घेऊन सुनील बने. खरंच खेळ झाला. काय झेल टिपला या खेळाडूने ना, तो झेल टिपला लास्टला आणि कॉल ऐकणं गरजेचं असतं. बॅट कट होती आणि काय झेल टिपला. आणि याचं शिवाजीला मला माहित होता, कॉन्फिडन्स होता, कारण शिवाजी ते नॉर्मल होता, त्याला माहिती आहे मी ही मॅच जरूर बनवू शकतो. ऑल द बेस्ट. चांगला परफॉर्मन्स राहिला मॅच मध्ये. थँक्यू सो मच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि ही स्पर्धा ठीक उद्या भेटू आपण. जय हिंद जय महाराष्ट्र. उद्या ठीक 8 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. थँक्यू सो मच.